गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवात आपण गणपतीची पूजा केली, अत्यंत भक्तिभावानी त्याच्या आरत्या गायल्या. आता वेळ आली आहे विसर्जनाची. गणेश मूर्तींचं विसर्जन पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं. हे सर्व कालावधी परंपरा आणि शास्त्रसंमत आहे. मातीच्या या मूर्तीत आपण गणेश तत्वाची प्राणप्रतिष्ठा केली. शास्त्रांनी या विधीचाही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. जर तलाव किंवा विहिरीत मूर्ती विसर्जित केली तर पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होण्याची भीती असते. मूर्तीच्या रंगामुळे जलचरांच्या जीवनावरही घातक परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच वाहत्या पाण्यात, शेतात, घराच्या बागेत, तुळशी वृंदावनात मूर्तीचं विसर्जन करणं अधिक योग्य मानलं गेलं आहे. चला तर अत्यंत भक्तिभावाने उत्तर पूजेचा आरंभ करूयात. प्राणप्रतिष्ठा जशी आपण व्यवस्थित केली तसंच आपल्याला या गणेशाचं विसर्जनही करायचं आहे. तर विसर्जन करत असताना त्याची पंचोपचार पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणून त्याच्या मस्तकावरती अक्षता वाहून मग त्याचं विसर्जन करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा संकल्प करूया. आपण म्हणा, पार्थिव पार्थिव सिद्धिविनायक सिद्धिविनायक महागणपती महागणपती प्रीत्यर्थम उत्तर उत्तर आराधनम आराधनम करिष्ये. करिष्ये. हातावरून एक पळीभर पाणी सोडा. परत म्हणा, तदंगत्वेन तदंगत्वेन गणेश गणेश प्रीत्यर्थम पंचोपचारैः पंचोपचारैः पूजनञ्च पूजनञ्च करिष्ये. करिष्ये. सोडा पाणी हातावरनं. आता देवाला गंध, अक्षता, फुलं अशी वहा. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. बुद्ध्यै नमः. सिद्ध्यै नमः. हरिद्रा कुंकुमे परिमल द्रव्ये समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. दूर्वाङ्कुरान् समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. धूपं समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामि. सत्यन्वर्तेन परिषिञ्चामि. अमृतोपस्तरणमसि. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. पुनर्नैवेद्यं. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवा आणि ते देवाला वाहा. करोद्वर्तनं समर्पयामि. आणि गणेशासमोर ठेवलेले जे विडे आहेत त्यापैकी एका विड्यावर आणि एका फळावरती पाणी घाला. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णनिष्करे दक्षिणां समर्पयामि. फलं समर्पयामि. आता हातामध्ये अक्षता घ्या आणि एक फूल घ्या आणि ते गणेशाला वाहा. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. मंत्राक्षतान् मंत्रपुष्पं समर्पयामि. हात जोडून गणपतीची प्रार्थना करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रार्थनां समर्पयामि. आता आपण म्हणायचं अनेन अनेन मत्कृतेन मत्कृतेन देशकालादि देशकालादि अनुसारतः अनुसारतः कृत कृत पंच
पंच उपचारैः उपचारैः पूजनेन पूजनेन पार्थिव पार्थिव महागणपती महागणपती प्रियताम. प्रियता हातावरून एक पळीवर पाणी सोडा. आता या गणेशाचं आपल्याला विसर्जन करायचंय. हातामध्ये अक्षत घ्या आणि मी मंत्र आपल्याला सांगतो तो माझ्या मागे म्हणा आणि हातातल्या अक्षता देवावरती वहा आणि त्यानंतर गणेशाचं विसर्जन आपल्याला करायचं. आपण म्हणा, यान्तु देव यान्तु देव गणाः सर्वे गणाः सर्वे पूजामादाय पूजामादाय पार्थिवीं पार्थिवीं इष्टकाम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. पुनरागमनाय च. हातातल्या अक्षता देवावर वहा. आता गणेशाचं विसर्जन झालेलं आहे. त्या मूर्तीला दोन्ही बाजूनी हात लावायचे आणि मूर्ती थोडी मागे पुढे अशी हलवायची. आवाहित पार्थिव महागणपतीं विसर्जयामी. हातावरून एक पळीभर पाणी सोडा. कर्मणा भगवान परमेश्वर प्रियताम. गणपतये